झी मराठी, चर्चा ही होणारच। चोरांनी 3 गायी चोरल्या, मात्र कालकुंद्री ग्रामस्थांनी लोकमदतीतून नवीन 3 गायी खरेदी करून दिल्या। कालकुंद्री इथं रुजते चांगुलपणाची चळवळ। कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात कालकुंद्री इथं तुकाराम सुबराव पाटील या शेतकऱ्याच्या गावाजवळील शिवारातील गोठ्यातून एकाच रात्री 3 गायींची चोरी झाली होती। सर्वत्र शोधाशोध करूनही सदर गायी मिळाल्या नाहीत। यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र ही दुर्दैवी वेळ आल्यानं ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकांच्या मदतीतून बेळगाव येथून 3 गायी खरेदी करून आणल्या आणि सदर शेतकऱ्याला सोमवारी 30 रोजी या गायी सुपूर्द केल्या। तुकाराम पाटील यांचे कालकुंद्री इथे बेळगाव पानंद मार्गावर असलेल्या गोठ्यातून 3 गायी चोरीला गेल्या। या शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी या हेतूनं MJ पाटील व सुभाष पाटील यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं। त्यानंतर बऱ्याच ग्रामस्थांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला। बेळगाव बाजारातून 3 गायींची खरेदी करत या शेतकऱ्याला सुपूर्द करण्यात आल्या। एकंदरीत या उपक्रमाचं तालुक्यात कौतुक होत आहे। एक नवा आदर्श कालकुंद्री ग्रामस्थांनी घालून दिलाय। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, कोल्हापूर। ग्रामस्थांनी बंधू भगिनी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सकाळचे पत्रकार संदीप तारेळकर साहेब, तरुण भारतचे पत्रकार सचिन तांदळे साहेब आणि श्रीकांत पाटील यांनी आत्ता सांगितलेलं फोन करून की मी बेळगावमध्ये आहे आणि माझ्याकडे एक फोटो तेवढा पाठवलेला आहे। तर हा जो छोटासा कार्यक्रम आम्ही आता जवळजवळ 2 महिने वाट पाहत होतो किंवा गाई मालक शोधत होते गाई, पण गाई काही मिळाल्या नाही। त्याच्यानंतर रमेश जयराम पाटील, सुभाष कृष्णा पाटील, अनंत गुरुजी वगैरे आता जे जे देणगीदार आहेत ते सर्वच, नारायण जानकुर्डे असतील, पुंडलिक जोशी असेल, शंकर जाधव असतील आणि इथं उपस्थित असलेले बरेचसे देणगीदार आहेत। तर दानशूर व्यक्तिमत्वानं माझ्या कानावर आल्यानंतर बाबा ठीक आहे म्हटलं, आपण फोन करूया। आम्ही घरातच बसलो आणि सर्वांना फोन केले। त्या दानशूर व्यक्तीने पहिल्याच वेळेला झटझट पैसे झटपट देऊन टाकले आमच्याकडे सर्वांनी। परंतु गायी जर मिळाला तर आपण ते पैसे परत देता येईल यानं थोडीशी वाट पाहत होतो, परंतु गायी मिळाल्या नाहीत म्हटल्यानंतर मग काल आम्ही शनिवारी नारायण बाबूराव पाटील म्हणजे कंसात जानकुर्डे, शंकर जाधव या सर्वांना सांगितलं की बाबा 2 ते 3 गायी आपल्याला पाहिजे आहेत आणि आपण या बजेटमध्ये 3 गायी बसवून द्यायच्या आहेत। त्याप्रमाणे विशाल तुकाराम पाटील आणि त्यांच्या मातोश्री जिजावहिनी या सर्वांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही गावामार्फत तुम्हाला गायी देणार आहोत। तसं पाहिलं तर त्यांचा विशालच्या वडिलांचा नकारच होता, परंतु याच्यापूर्वी अशी एक घटना पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घडली होती। बरेच वर्ष झाली त्या गोष्टीला, बेंद्राला। त्यावेळेला पण असं दीपक सोनार म्हटले, अण्णा असंच आपण एक आव्हान करून बघूया लोकांना। आम्ही आव्हान केलं, कोणी जास्त गाठले असतील कोणी कमी गाठले असतील तो महत्त्वाचा भाग नाही आहे, परंतु त्याच दिवशी जाऊन बाजारामधनं जोडी आणून त्यांच्या घरी बांधली गेली। म्हणजे ही कालकुंद्रीची काम करण्याची पद्धत आहे। हे सर्व श्रेय जातं ते कालकुंद्री गावाला जातं, कालकुंद्री ग्रामस्थ बंधू भगिनींना जातं। वैयक्तिक आम्ही कोणी क्रेडिट द्यायचं कारणच नाही। तर अशा पद्धतीनं एखाद्यांच्यावर संकट आलं की संकटकाळी धावून जाणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। गेल्या 40 वर्षात या गावामध्ये किंवा या भागामध्ये किंवा या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये काम करत असताना याची जाणीव आम्ही अगदी जाणीवपूर्वक आठवण करतो आणि जिथं आपल्याला मदत करता येईल तिथं मदत करण्याचा प्रयत्न करतो। काही लोकांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे, तेव्हा कृपया मी सर्वांना विनंती करेन की कुणीही गैरसमज करून घेऊ नका, कुणावरही असा दुर्दैवी प्रसंग येऊ नये या मताचा मी कार्यकर्ता आहे। आणि तसं पाहिलं तर पहिलाच 6 महिन्यापूर्वी त्यांचं एक घर जळून खाक झालेलं होतं आणि हा गाई चोरीचा दुसरा प्रकार। हा गाई चोरी कशा झाल्या ते शेतातल्या अजूनही आम्हाला प्रश्न पडलेला आहे। तसं बघितलं तर गाई एवढ्या वर्ष त्या गाई तिथं जातात, पण ते कधी चोरी झाली नाही, पण ती यावेळेला चोरी झाली।
समजा कोण फितुरा वगैरे करत असेल तर इथून पुढे तर निदान फितुरा गावातल्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत फितुरा करू नये असं मी नम्र आव्हान करेन. आणि आपण सर्व देणगीदारांची सर्वांची नावं वाचलेली आहेत. जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांची सर्वांची नावं इथं वाचलेली आहेत. समजा चुकून कोणाचं नाव जर राहिलेलं असेल तर त्यांनी सूचित करावं. आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन, कारण माझ्या माहितीप्रमाणे कुणाचं नाव राहिलेलं नाही, परंतु चुकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कुणाचा गैरसमज होऊ नये संपूर्ण म्हणजे त्यांच्या ताब्यात देतो आहोत. आणि हे पैसे या दानशूर व्यक्ती म्हणून मगाशी नावं जी वाचलेले आहेत ह्या दानशूर व्यक्तींच्या मार्फत आलेले आहेत. आणि काय थोडेफार कमी पडले तर आम्ही ॲडजस्ट करून ते व्यवस्था करून हे करू. तेव्हा या निमित्तानं मला एवढंच गावाला नम्र आवाहन करायचं आहे. कालकुंद्री गावाचं नाव मोठं आहे. कोण काहीही म्हणत असलं, काहीही बडबडत असलं तरी माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणू शकेल की कालकुंद्री गावासारखं गाव नाही. आणि ते वावगं ठरू नये. तर यापूर्वी सुद्धा कालकुंद्री गावामधून जे कालकुंद्रीत विकलं जायचं ते तालुक्यात विकलं जायचं. आता काही जण म्हणतात तालुक्यात कुठे विकलं जातं. अरे विकलं जातं म्हणजे काय प्रत्यक्ष जाऊन विकायला पाहिजे असं नाही आहे. कालकुंद्रीचं नाव हे मोठं आहे. ते मोठं नाव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केलं पाहिजे. तरी ते एम.जे. पाटील महत्त्वाचं नाही आहे किंवा दुसरी कोण अन्य व्यक्ती महत्त्वाची नाही. तिथं गाव महत्त्वाचं आहे, हा भाग महत्त्वाचा आहे. या भागात आपण ज्या भागात आपण राहतो त्या भागातले संस्कार महत्त्वाचे आहेत आणि हे सर्वांनी पाळलं पाहिजे. आणि इथून पुढे सुद्धा अशा पद्धतीनं. नमस्कार. आज या 6 महिन्यात किंवा या वर्षाच्या कालावधीतील हा दुसरा प्रसंग आहे की मी या ठिकाणी आलेलो आहे. तर 6 महिन्यापूर्वी विशाल पाटील यांचं अचानकपणे घर जळालं आणि त्यामध्ये संपूर्णपणे जळून खाक झालं. तर ही घटना मला समजली. त्यानंतर त्यांना एक मदत व्हावी या भावनेतून मी गडिंग्लज येथील रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स ही सोसायटी आहे, बँक आहे. तर त्यांचे चेअरमन M चौगुले साहेब आहेत. त्यांना मी कॉल केला की अशी घटना या ठिकाणी झाली आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी तातडीनं या कालकुंद्री गावामध्ये येऊन त्यांना थोडी का असेना पण मदत घरी येऊन त्यांची चौकशी विचारपूस करून काही रक्कम दिली. त्यांना एक 10,000 रुपयांची मदत केली. तर आपण त्यांना डायरेक्ट मदत नाही देऊ शकलो तरी आपल्या माध्यमातून आणि आपल्या प्रयत्नातून कोणाकडून मदत झाली याचा आम्हाला समाधान आहे. आणि त्या कुटुंबाला मदत झाली आणि ही मदतीची भावना आणि त्या रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीची उपक्रम आहे. त्या उपक्रमाचं नाव पण आहे चांगुलपणाची चळवळ. आणि ही चांगुलपणाची चळवळ या ठिकाणी पुन्हा लोकांना प्रोत्साहित करते. आणि आज मला M.J. अण्णांनी कॉल केला की असा एक 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि या अशा कार्यक्रमाला आणि चांगुलपणाच्या चळवळीचा हा मला दुसरा प्रसंग इथं अनुभवता आला. तर या गावकऱ्यांनी विशाल पाटील यांना मदत करून आज 3 गायी त्यांना सुपूर्द केल्या. हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे. आणि दैनिक पुढारी परिवारतर्फे या उपक्रमाबद्दल आणि M.J. अण्णा आणि त्यांचे सगळे सर्व गावकरी सहकारी या सर्वांना हा उपक्रम तालुक्याला आणि जिल्ह्याला पण प्रेरणादायी आहे. यासाठी खूप मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि ही अशी दुर्दैवाची वेळ आहे. तर जनावरे चोरीला जायची तर अण्णा हे कोण ठरवून किंवा गावातले कसं आहे असं मला वाटत नाही. कारण हा प्रकार आता सीमेवरती जी गावं आहेत बेळगाव तालुका आणि चंदगड तालुका या ठिकाणी मेंढ्या चोरी, बकरी चोरी, जनावर चोरी असे प्रकार भरपूर आहेत. त्यामुळे त्याला गावात जवळचा किंवा कोणाचा कोणा हात आहे असं म्हणता मला तरी वाटत नाही. कारण हा प्रकार बरेच दिवस चालू आहे आणि नजर ठेवून हिरून असे प्रकार होत आहेत. तर अशा घटना होऊ नयेत यासाठी ग्रामस्थांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी पण काळजी घेणं आवश्यक आहे. तर या चांगुलपणाच्या चळवळीचा हा दुसरा प्रसंग मी इथे अनुभवला. तर या सर्व ग्रामस्थांना पुढारी परिवारतर्फे अभिनंदन करतो. धन्यवाद. साऊट